सापडला तर ताराला संपवायला मला एक क्षणही लागणार नाही. जेलमध्ये जाऊन सुद्धा तिचा माज अजून उतरलेला नाहीये. स्वतःला फार शाणी समजते. तिची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे श्रेयस तिच्यावर असलेलं प्रेम. श्रेयस तिच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे या गोष्टीचा वापर ती आपल्याला नाचवण्यासाठी करते. हे सगळं संपवायचंय मला. एक पाड्यातून आलेली फालतू मुलगी माझ्या उरावर नाचणार चालणार नाही. चल कामाला लाग. हो ताई, लगेच. आत्या, आत्या, हा सगळा काय प्रकार आहे? ताराचं सामान असं का फेकलंय? अरे मी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलीस म्हणाले की ताराच्या सामानाची त्यांना झडती घ्यायची आहे. काय? हो ना, मला खूप भीती वाटली रे. काय मी म्हटलं की पोलीस घरी आले, त्यांनी झडती घेतली तर आपल्या घराची नाचक्की होईल की नाही. आणि म्हणून मग मी हे सगळं सामान चेक करते. शिवाय ताराच्या सामानामध्ये जर आपल्या कंपनीची गोपनीय कागदपत्र सापडली आणि ती पोलिसांच्या हाती लागली तर, आणि ताराने आपल्याच घरात काहीतरी लपवून ठेवलंय हे जर अरविंद, अजय आणि श्रेयसला समजलं तर त्यांना फार वाईट वाटेल ना. म्हणून कुणालाही न सांगता मी हे सगळं करत होते. बरंच केलं आत्या तू. खरंच खूप विचार करतेस तू आमचा. चला मी पण मदत करतो. नको रे बाळा. काय माहितीये का की आत्ता तुमचं कुठेतरी नवीन लग्न झालंय. त्यात मी तुला परदेशात पाठवलं. आत्ता तू US वरनं आलायस. तुम्हा नवरा बायकोंसाठी पण थोडा वेळ हवाय ना. तू तुझ्या बायको बरोबर वेळ घालव. घरात जे काही चाललंय त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर नको ना व्हायला. अरे तुमच्यासाठी हेच तर दिवस महत्वाचे. एकमेकांबरोबर प्रेमाने राहा. तुझ्या बायकोला कुठेतरी बाहेर घेऊन जा. आनंदाने जगा. म्हणजे तुमचा आनंद बघून आम्हालाही हुरूप वाटेल रे. पुढे काहीतरी चांगलं घडेल अशी आशाही वाटायला लागली नाही का. आत्या, तू माझा, श्रावणीचा खूपच विचार करतेस ग. थँक्यू सो मच. येतो मी. ये. श्रावणी, काय सतत काम 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 काम. अरे तुला काय झालं एकदम? काय झालं? नाही म्हणजे आपलं नवं नवं लग्न झालंय हे तुझ्या आत्ता लक्षात येतंय का? नाही नाही तसं नाहीये. पण तुला माहितीये आज आत्याने विशेष दखल घेतली. मला म्हणाल्या जा तुझ्या बायको बरोबर वेळ घालव.
खरंच? हो खरंच. बघ अक्षय, फक्त आत्ताच आपल्याला समजून घे. हो. त्यांना कळतं की आपण तरुण आहोत, आपल्या पण भविष्याबद्दल काही आशा अपेक्षा आहेत. हेच आपले नवलाईचे दिवस आहेत हे त्यांना कळतं. बघ ना, मला वाटायचं आत्या फक्त श्रेयसचे लाड करतात, पण तसं नाहीये. आत्या श्रेयसची काळजी करतात आणि आपले लाड करतात. बघ ना, म्हणूनच एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली. एवढ्या विश्वासाने US चा बिझनेस माझ्या अंगावर टाकली. हो अक्षय, मला असं वाटतं की आपण आत्यांशी एकदा बोलायला हवं. कशाबद्दल? की म्हणजे आपल्याला ह्या घरात घुसमट होते, आपल्याला आपला स्वतंत्र संसार करायचा आहे, कायम असं तणावाखाली नाही घालवायचं आपल्याला आयुष्य, हे स्पष्टपणे सांगूया ना त्यांना. आणि मला खात्री आहे की त्या समजून घेतील आणि मग त्या आजी आणि बाबांना पण समजावून सांगतील ना. त्यांच्या बोलण्याला वजन आहे ना या घरात. तसंही बाबा आत्यांच्या शब्दाबाहेर नाहीच आहेत ना. सो प्लीज एकदा विचार कर. छे, एवढं सगळं शोधलं पण फोन काही सापडला नाही. कुठे ठेवला असेल फोन? आहे का रे तिकडे काही? शोधतो. ताई सापडली. काय सापडली? फाईल सापडली. हे बघा. अरे पण फाईल शोधायला आलोय का? मोबाईल कुठे? मोबाईल शोध. अहो ताई, ही महत्वाची फाईल आहे. यात बघा, यशोधरा ताई आणि तारा असं नाव लिहिलंय.